तुमच्या निदर्शनात आणतो की जे तुम्ही फर्स्ट डेला इकडे गेम खेळले त्यामध्ये जे बाउंड्री लाईन होती ती थोडी आत होती बघा, तो फ्लॅग बघा. प्रणित चिखले, तुम्ही फ्लॅगचा जर अंदाज घ्या, फ्लॅग कुठे लावला जाता. बाजार गल्ली विशाल, फ्लॅग चेक कर. पण नक्कीच ही स्पर्धा आपण यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट ASC लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच ASC यूट्यूब चॅनल खूप मोलाचं सपोर्ट यावेळेला या स्पर्धेला लाभलंय. आणि नक्कीच 4K HD डेफिनेशन, मल्टी स्क्रीन ग्राफिक्स, त्याचसोबत प्रत्येक अँगलचा आपल्याला इथे शूट पाहायला बॅटिंग घेतलेली आहे ना तुम्ही? मात्र ASC लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. सॉरी आणि यावेळेला नक्कीच सुरुवात केली जाते वेसावा शिवकर कुली समाज ट्रस्ट श्री सीना महादेव मंदिर निमित्त अमृत महोत्सव चषक. कोणी प्रेम पुजारी तर कोणी देवांचे भक्त, पण आपण थोडा हटके, आई बापाचं रक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त. जय भवानी जय शिवाजी. यावेळेला दरम्यान मॅचकडे वळूया आणि मॅचला इथे सुरुवात होते. आपल्याला पाहायला गावे डोंगरी गल्ली बनाम बाजार गल्ली संघ, दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने यावेळेला आपल्याला या मॅच मध्ये पाहायला गावतील आणि दोन्ही बलाढ्य संघ आहेत. चला दरम्यान मॅचकडे वळूया. डोंगरीकर स्पोर्ट्स तरुण मंडळचे माजी अध्यक्ष श्री महेंद्र लडगे यांना विनंती करतोय की तुम्ही आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये यावे. श्री महेंद्र लडगे. आणि नक्कीच या स्पर्धेलाही यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अगदी खूप प्रतिसाद आपल्याला पाहायला गावलाय. अगदी तब्बल 16,000 व्ह्यूजचा आकडा या स्पर्धेचा क्रॉस झालाय. अगदी त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 16,000चा आकडा इथे क्रॉस झालाय. कालच्या दिवसामध्ये 16,000 लोकांनी या स्पर्धेचा आनंद लुटलाय. अगदी त्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. नक्कीच हीच खासियत आहे या स्पर्धेची, या कोळी समाजाची. आणि अगदी आपण पाहतोय वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट आयोजित श्री सीना महादेव मंदिर निमित्त अमृत महोत्सव चषक 2025 चा थरार आहे. या महासंग्रामामध्ये मी मराठी समालोचक चिन्मय साखरकर आपल्या रसिक प्रेक्षकांचे तहदिल से स्वागत करतोय आणि नक्कीच सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच रंगली जाणार आहे बाजार गल्ली बनाम यावेळेला आपल्याला पाहायला गावेल डोंगरी गल्ली संघ. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आमने सामने. नाणेफेकीचा कवली ते उडवला गेलाय. झुकला जातोय तो अगदी बाजार गल्ली या संघाच्या माध्यमातून. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केलंय ते अगदी डोंगरी गल्ली संघाला. धन्यवाद. डोंगरीकर तरुण मंडळचे माजी अध्यक्ष श्री महेंद्र लडगे हे आमच्या पॅव्हलियनमध्ये आल्याबद्दल आमच्या ट्रस्टतर्फे हार्दिक स्वागत. तसेच डोंगरीकर तरुण मंडळचे कमिटी मेंबर भरत सर जांगले आल्याबद्दल त्यांचे स्वागत. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर इथे सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांच्या कर्णधार आणि यावेळेला मॅच रंगली जाते डोंगरी गल्ली बनाम बाजार गल्ली. पहिला सेमीफिनालेचा थरार
या वेळेला सुरुवात केली जाईल. नक्कीच आता तब्बल घड्याळात वाजले असतील 11 वाजून 27 मिनिटं आणि यावेळेला नक्कीच मॅचला सुरुवात केली जाते. मी बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लबच्या सर्व राखीव खेळाडूंना विनंती करतो तुम्ही पॅव्हलियनमध्ये पाठवावा. राखीव खेळाडू तसेच बाजार गल्ली तरुण मंडलचे अध्यक्ष यांना विनंती करतो आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये यावे. बाजार गल्ली तरुण मंडलचे अध्यक्ष तसेच डोंगरीकर तरुण मंडलचे अध्यक्ष व स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष यांनी आमच्या पॅव्हलियनमध्ये यावे. डोंगरीकर तरुण मंडल व डोंगरी गल्ली तरुण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष पॅव्हलियनमध्ये आलेले आहेत, त्यांचे स्वागत. बॅटर प्लीज. दरम्यान सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. बाजार गल्ली संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तसेच फलंदाजांनाही विनंती आहे की कोणताही वेळ न वाया घालवता लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसामध्ये तब्बल 4 सामने आपल्याला पाहायला गमतील. 2 सेमीफिनाले, 1 फायनल आणि 1 ती मॅच असेल ती नक्कीच एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला गमेल. नक्कीच पहिलाच मॅच आपल्याला पाहायला गमेल. पहिला सेमीफायनलचा थरा डोंगरी गल्ली बनाम बाजार गल्ली आपल्याला पाहायला गवते. आपण पाहतोय अमृत महोत्सव चषक 2025 आणि नक्कीच आपल्या स्क्रीनवरती दोन्ही कॅप्टन्स आपल्याला पाहायला गवतील. डोंगरी गल्ली संघाचे तसेच बाजार गल्ली संघाचे तसेच डोंगरी गल्ली संघाचे कॅप्टन प्रणय चिखळे, त्याचसोबत बाजार गल्ली संघाचे कर्णधार विशाल कोका. नक्कीच नाणेफेकीचा कौल इथे उडवला जातो. नाणेफेकीचा कौल झुकला जातोय तो अगदी बाजार गल्ली संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून इथे आमंत्रित केलं जात आहे ते अगदी नक्कीच डोंगरी गल्ली संघाला झाला. दरम्यान मॅच खेळूया. मॅचला इथे सुरुवात होते. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला गवलेत. यस, आपण स्क्रीनवरती प्रेक्षकांनाही सुद्धा पाहू शकतो. प्रेक्षक पुरेपूर या सामन्यांचा आनंद लुटताना पाहायला गवतेत आणि अगदी सुंदर नियोजन आयोजन हे शिवकर ट्रस्ट कोली समाजच्या माध्यमातून केले जाते. प्रत्येक तंबूमध्ये प्रत्येक प्रेक्षक बिंदूमध्ये फॅनची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे आणि हीच नक्कीच खासियत आहे या स्पर्धेची, या कोळी समाजाची. आणि नक्कीच यावेळेस चला मॅच खेळूया. आणि नक्कीच यावेळेला अंपायरिंग साठी आपल्यासोबत जोडले जात आहेत गणेश गुटलेकर सर, त्याचसोबत लेखपंचांच्या भूमिकेमध्ये भगवान चहावाला सर आणि त्याचसोबत आपल्यासोबत थोड्याच वेळानंतर जोडले जातील पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच राणे सर, मॅन फ्रॉम अंबरनाथ. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची अंपायरिंग आपल्याला पाहायला गवते. तेच एक एक्सपिरियन्स अंपायर राणे सर आपल्याला माझ्या तंबूमध्ये आपल्याला साईडला बसलेले पाहायला गवलेत. नक्कीच चला दरम्यान मॅच खेळूया. मॅचला ते सुरुवात होते. दरम्यान बाजार गल्ली बनाम डोंगरी गल्ली. दरम्यान चला मॅच खेळूया. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण आपला एक 12वा एक्स्ट्रा खेळाडू इथे मैदानामध्ये पाठवायचे पवेलियन मध्ये. दरम्यान सलामीवीर मैदानामध्ये उपस्थित झालेत. एका बाजूला समाधान पाहायला गावेल तर दुसऱ्या बाजूने नक्कीच अंकुर टपके.
दरम्यान मॅचला सुरुवात झाली आहे. स्ट्राईक एंड वरती समाधान आहेरकर, नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय अंकुर टपके. आणि यावेळेला पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती सफलता असणार का? चेंडू, पहिल्या चेंडूवरती समाधान आहेरकर, नाम तो सुनाई होगा. हा फलंदाज बाद होतोय. अगदी गोल्डन डकचा शिकार झालाय समाधान आहेरकर. बॅक टू द पवेलियन. 0 चेंडू 0 धावा. आणि यावेळेला पवेलियन मध्ये ये भावा. अगदी तशाच प्रकारची इथे खेळी. समाधान आहेरकर बॅक टू द पवेलियन. नक्कीच नवीन फलंदाज समाधानच्या जागेवरती उपस्थित झालाय. स्वप्नील आलाय, कशा प्रकारे मारा करेल, गोलंदाजी मार करून विशालला आपण पाहत होतो. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती धक्का दिलाय आणि हक्का बक्का करून टाकलाय. नक्कीच पहिला चेंडू प्रॉपर चेंडू टाकला गेला होता, रिदम मध्ये टाकलेला हा चेंडू होता. फलंदाज थोडासा इथे निराश करताना पाहायला गावलाय. आणि यावेळेला पुढचा चेंडू घेऊन सज्ज विशाल. विशाल याचा पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज. वैतीकोडला पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक. याही वेळेला सुरेख फटका मारायचा केला होता विचार, परंतु इथे मात्र फील्ड केला जाईल. स्वतः फॉलो थ्रो करत इथे रोखताना पाहायला गवला गोलंदाज. नक्कीच हीच खासियत आहे या गोलंदाजाची, प्रत्येक चेंडूचा चांगल्या प्रकारे सॉरी थोडस गोलंदाजाचं नाव इथे चेंज केलेलं पाहायला गवलं. आणि यावेळेला दुसरी सफलता असेल मला वाटतं. इतर कोणी राहू नये कॉमेंटेटर कक्षात प्लीज. आणि नक्कीच या ही वेळेला विकेट अफलातून गोलंदाजी प्रीतीनच्या माध्यमातून केली जाते. प्रीतीन असेल गोलंदाजी मार्क वरती. आणि नक्कीच पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार इथे ठरलाय. स्वप्नील अफलातून गोलंदाजी चालली आहे या मैदानामध्ये. थोडस फलंदाजांना पुरेपूर रोखून ठेवलाय. पुष्पराज सांगतो मैं झुकेगा नहीं साला, परंतु हा गोलंदाज सांगतो मैं विकेट लेने में रुकेगा नहीं साला. अफलातून गोलंदाजी आहे, ताबडतोड गोलंदाजी पाहायला गवले. परफेक्ट लाईन आहे, परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट रिदम मध्ये टाकतोय गोलंदाज. आणि अगदी इथे विकेटांची बरसात, ज्या प्रकारे ढगातून पाऊस पडतो त्याच प्रकारचे इथे विकेट गरजताना पाहायला गवलेत. एका बाजूला समाधान गेला, त्यानंतर स्वप्नील सुद्धा गेलाय. आणि नक्कीच दोन मोठे धक्के यावेळेला डोंगरी गल्ली संघाला लागलेत. आणि यावेळेला नवीन फलंदाज अर्चित आपल्याला पाहायला गावेल. प्रीतीन याचा पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज आहे. पहिलं षटक चालू आहे, धावसंख्या पोहोचली तब्बल फक्त 0 धावा. अजूनपर्यंत संघाचं खातं उघडलेलं नाहीये. आणि हीच गोलंदाजीचं खासियत आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून. अफलातून गोलंदाजी पाहायला गवले. शानदार बहारदार गोलंदाजी यावेळेला करताना पाहायला गवले तो प्रीतीन. अजूनपर्यंत या षटकामधल्या 3 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. 3 चेंडूचा कशा प्रकारे ते मारा केला जाईल. प्रीतीन याचा पुढचा चेंडू, सुरेख चेंडू आहे, अफलातून चेंडू आहे. याही वेळेला अपील केली जाते, अपील उचलून धरली आहे, परंतु पंच इथे फेटाळून देताना पाहायला गवलेत.
अफलातून चेंडू होता, प्रॉपर लाईन वरती टाकलेला हा चेंडू. फलंदाजाला काय चेंडू समजला नसेल. टप्पा खेळल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा हा चेंडू. अगदी तिथे डॉट बॉल पाहायला गावलाय. आणि जेव्हा जेव्हा डॉट बॉल येतात तेव्हा मला फक्त एक बादल चौधरी सरांचं वाक्य आठवते, पावडर लावण्यात बाजार लागलो. जर बाजार करूचो असतात तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करू नका, आणि जर मोठे फटके उभारायचे असतील तर इथे चेंडू संपवू नका. ते डॉट बॉल पाहायला गावत आहेत, चेंडू संपवले जात आहेत. इथे जर अशाच प्रकारचे डॉट बॉल आले तर थोडासा मॅच मध्ये इथे नक्कीच रोमांच यायला पाहायला गावेल अगदी गोलंदाजांच्या माध्यमातून. आणि तो दबाव निर्माण केला जातोय, त्या दबावावरती प्रभाव काढणं गरजेचं आहे. जर तो प्रभाव निघाला नाही तर थोडासा संघ इथे थोडासा फ्लॉप मध्ये पाहायला गावेल. जी हाँ, इस टाइम मजा आ रहा है, थोड़ा सा मैच में रोमांच आ रहा है इस गोलंदाजी के माध्यम से. यवलेला पुढचा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज प्रीतीन. यवलेला हलक्या रीतीने कटवायचा केला होता विचार, अगदी हलक्याने सहज रीती कटवलेला हा चेंडू सिंगल भेटेल, या सिंगल स्कोर कार्ड मध्ये भर पडेल आणि पोहोचेल तब्बल 1 या आकड्यावरती. संघाचं श्री गणेशा या एका धाव्याने होताना पाहायला गावलंय. शानदार बहारदार गोलंदाजी यवलेला गोलंदाज प्रीतीनच्या माध्यमातून पाहायला गावली. या षटकामधला अंतिम चेंडू चा खेळ शेष बाकी आहे. कशा प्रकारे ते समाचार घेतला जातो पाहूया. प्रीतीन आणि यावेळेला थोडासा बाहेर आहे टप्पा. जी हा इस टाइम वाईट मिळेल. वाईट प्लस 1 असे 2 धावा इथे जोडले जाते. थोडस खराब गोलंदाजी यावेळेला खेळली जाते. अतिरिक्त धावांमध्ये भर पडली जाते. या अतिरिक्त धावांनी स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. या 2 धाव्यांनी वाढ होईल आणि पोहोचेल तब्बल 3 या आकड्यावरती. 3 रन्स पाहायला गावतील. लातून इथे मॅच चालू आहे. प्रीतीनच्या माध्यमातून थोडीशी इथे मिस्टेक झालेली पाहायला गावली आहे आणि चुकीला माफी नसते. हा क्रिकेटचा डाव आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. ते कधीही काही घडू शकतं. यावेळेला पुढचा चेंडू अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. स्वतः फॉलो थ्रू करायचा केला होता विचार, परंतु थोडासा मिस झालाय. चेंडू हातातून निसटलाय, परंतु सावरत यावेळेला क्षेत्ररक्षण पाहायला गावलंय. लातून तिथे क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचेल तब्बल जो आपण 4 या आकड्यावरती. मंडप बघतोय त्याची सजावट केलेली आहे विशाल मांडवीकर, त्यांचे आभार. जो कोणी पहिली सेमीफायनल जिंकेल त्याला माजी नगरसेवक श्री छाया चंद्रकांत भांजी यांच्याकडनं 2000 रुपयाची रोख रक्कम इथे आलेली आहे. त्यांचे धन्यवाद. तसेच दुसरी फायनल जो कोणी जिंकेल त्यांना सुद्धा रोख रक्कम आमच्याकडे आलेली आहे 2000 रुपये. तर दोन्ही सेमीफायनलिस्ट ऑल द बेस्ट. श्री छाया चंद्रकांत भांजी. आणि यावेळेला व्हाईट बॉल पाहायला गावलाय. वैतीकोडला पहिलं संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन तिन्ही आलाय. तिन्ही पाहूया कशा प्रकारे समाचार घेईल. स्ट्राईक वरती खंदा फलंदाज आहे. हलक्या रीतीने कट केलाय.
अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, त्यानंतर फील्ड केला जातोय, थ्रो केला जातोय आणि तिथे मात्र नक्कीच एक धाव पूर्ण केली जाईल. चोरट्या धाव्यांनी इथे मात्र भर पडली जाते. अफलातून तिथे मॅच चालू आहे. डोंगरी गल्ली बनाम बाजार गल्ली, दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने आहेत या वेळेला. आणि कशा प्रकारे समाचार घेतला जाईल पाहूया. गोलंदाज सज्ज झालाय, तिन्ही या वेळेला दुसरे षटक घेऊन. स्ट्राईक रोटेट होईल, स्ट्राईक एंड वरती आता मात्र खंदा फलंदाज अर्चित आपल्याला पाहायला गावतोय. अर्चितच्या माध्यमातून दमखम दाखवलं जाणार का पाहूया. आणि अर्चित मध्ये क्षमता आहे, परंतु यावेळेला हलक्या रीतीने कटवलाय. पुन्हा एकदा सिंगल भेटेल मला वाटतं. या सिंगलने पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. थोडासा संत गतीने चाललेला हा सामना आपण पाहतोय. संत गतीने हे खेळाडू खेळताना इथे पाहायला गावलेत आणि अगदी फ्री माइंडने खेळताना बाजार गल्ली संघ आपल्याला पाहायला गावलाय. पहिलंच षटक जर पाहायला गेलं तर खूपच पॉवरफुल षटक पाहायला गावलं. पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल ठरलाय हा गोलंदाज. आणि त्यानंतर दुसरं षटक घेऊन तिन्ही आलाय आणि तिन्हीच्या माध्यमातून थोडंसं इथे एक्स्ट्रा रन इथे गेले असतील यावेळेला. आणि अगदी बघताय जिलेबी मागताय भजिया असा हा व्हाईट बॉल पंचांचा सिग्नल इथे व्हाईट बॉल आलाय. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अगदी नक्कीच गणेश गुटलेकर सरांना आणि त्याचसोबत भगवान चहावाला सर. नक्कीच आपल्या सोबत तिसरे पंच लाभलेत राणे सर, मॅन फ्रॉम अंबरनाथ. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नक्कीच अंपायरिंग आपल्याला पाहायला लागतं. तेच आपले सर्वांचे लाडके राणे सर. दरम्यान चला मॅच कडे वळूया. मॅचला ते सुरुवात होते. गोलंदाजी मार करून वैयक्तिक कोट्यातले दुसरं षटक घेऊन सज्ज झालेला तिन्हीला आपण पाहतोय. तिन्ही याचा पुढचा चेंडू या वेळेला सुंदर कटवलेला चेंडू आहे. रनिंग विटेंचा ताळमेल. हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ. इथे मिसफिल्ड झाली आहे. मिसफिल्ड पाहायला गावली आणि इथे नक्कीच संधी गावली होती, परंतु त्या संधीचं सोनं केलं नाही आहे या वेळेला. रनिंग बिटवीनच्या ताळमेल मध्ये धावा पूर्ण केलेत तब्बल 1 आणि एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. आणि नक्कीच म्हटलं जातं ना, कहाणी में ट्विस्ट आया है इस बार. ट्विस्ट पाहायला गावलाय. जले पे नमक छिड़क दिया इस बार. आणि नक्कीच या वेळेला पुढचा चेंडू हलक्या रीतीने ढकललाय. चेंडूला कव्हरच्या दिशेने चाललेला हा चेंडू किती धावा खर्च करेल पाहूया. धावसंख्या तब्बल 11 आपल्याला पाहायला गावते. 11 रन्स आपल्याला पाहायला गावलेत. शानदार इथे गोलंदाजी चालू आहे. अगदी नक्कीच मैदानामध्ये तिन्हीच्या माध्यमातून दुसरे षटक घेऊन आलाय. तिन्ही स्ट्राईक एंड वरती आता अर्चित आहे. हलक्या रीतीने कटवायचा केला होता विचार. अपील केली जाते परंतु पंचांचा सिग्नल काय येतो पाहूया. यस, एक सिंगल भेटेल मला वाटतं. बॅटची कडा लागली आणि चेंडू मैदानामध्ये स्थिरवलाय, परंतु चोरट्या धाव्याने नक्कीच एकच धावी ते भर पडली जाईल. हे एका धाव्याने नक्कीच स्कोर कार्ड झटपट वेगाने चेंज होत चाललाय. पोहोचेल तब्बल 12. एकावर 2, 12 आकड्यावरती 12 रन्स आपल्याला पाहायला गावते. शानदार खेळी ते नक्कीच बाजार गली संघ दाखवताना पाहायला गावलाय. हा सेमी फायनलचा सामना आहे. इथे खचून चालणार नाही. उठा, लढा आणि या मैदानाला नक्कीच हळवून टाका. अशाच प्रकारचा मॅच इथे पाहायला गावेल का या येणाऱ्या काळामध्ये पाहायला गावेल. दमदार शानदार मॅच चालू आहे. बाजार गल्ली बनाम डोंगरी गल्ली, दोन्ही बलाढ्य संघ आहेत आमने सामने, परंतु इथे दमखम दाखवणं गरजेचं आहे. याही वेळेला कट करायचा केला होता विचार. लेफ्ट हँडेड बॅटर तिथे तैनात होता. थर्डमॅनच्या दिशेने खेळलेला फटका अगदी सिंगल भेटेल. या सिंगलने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा भर पडेल. धनराज देव त्यांचे आभार. तसेच डीजे सिस्टम कीर्ती पाटील यांचे सुद्धा आभार. व जो आपण अतिउत्तम असा नजारा मंडप जो बघतोय, जे डोम बघतोय, त्याची सजावट केलेली आहे विशाल मांडवीकर यांचे सुद्धा आभार.
हॅलो. वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट आयोजित श्री सेना महादेव मंदिर अमृत महोत्सव निमित्त आयोजित आंतरवर्सोवा क्रिकेट सामने सर्व क्रिकेट शौकीन आणि खेळाडूंचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक हे सामने बघत आहेत त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि यावेळेला गोलंदाजी मार करून सज्ज झालाय सरोज आलाय. हॅलो. आणि सरोजच्या माध्यमातून यावेळेला रनआउटची संधी होती. थोडस इथे मात्र मिसफील्ड पाहायला गवली होती. सुंदर थ्रो तिथे झाला होता सरोजच्या हातामध्ये आणि अगदी त्याने नक्कीच रनआउट संधी घ्यायचे इथे प्रयत्न केले गेले होते, परंतु थोडासा प्रयत्न फसलाय, असफल ठरलाय यावेळेला सरोज. कारण म्हटलं जातं ना की असफलता एक चुनौती है, से स्वीकार करो तुम, क्या कमी रह गई थी देखो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद त्यागो तुम, जब तक ना सफल हो नींद त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ते प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्नांना यश येणार जर तुम्ही प्रयत्न करणार. अगदी त्याच प्रकारचा मॅच चालू आहे. प्रयत्न केले जातात गोलंदाजांच्या माध्यमातून, दमखम दाखवला जातोय. अफलातून गोलंदाजी सलग या 2 षटकांमध्ये पाहायला गवले. तिसरं षटक घेऊन सज्ज झालाय सरोज. वैदिक ओढ्यातलं पहिलं संघाच्या वतीनं तिसरं. स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज अंकुर टपके. अंकुर टपके स्ट्राईक एंड वरती हलक्या रीतीने कटवायचा केला होता विचार. अपील केली जाते परंतु याही वेळेला अपील फेटाळून लावली जाते. अफलातून तिथे मात्र गोलंदाजी सरोजच्या माध्यमातून पाहायला गवले. पूर्णतः रोखून ठेवले फलंदाजांना. मोठे प्रहार करण्याची संधी इथे देत नसेल तो फलंदाजांना गोलंदाज सरोज. यावेळेला पुढचा चेंडू यावेळेला हलक्या रीतीने कटवला आहे. पाहूया किती धावा ते खर्च करेल. मिडॉनच्या दिशेने खेळलेला फटका. यावेळेला रनिंग बिटवीनची संधी. वेसावा कोलीवाडीतील सुमधुर आवाज व अति उत्कृष्ट समालोचक माननीय श्री जितेंद्र कोंबरे सर, तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन इकडे आल्याबद्दल आम्ही ट्रस्टच्यातर्फे आपले हार्दिक स्वागत करतोय. खरोखर आज तुम्ही आले, बघूया आम्हाला काही नवे शब्द ऐकायला भेटतील. नक्की याचा वर्सोवाचे सुपरस्टार कॉमेंटेटर सर आपले जितेंद्र सर यांचं आगमन झालंय. त्याचसोबत चंदनेश लडगे सरांचं सुद्धा आगमन झालंय. नक्कीच थोड्याच वेळामध्ये त्यांचाही आवाज या मायक्रोफोन वरती जोडला जाईल. नक्कीच गोलंदाजी मार करून सज्ज झालेत सरोजला आपण पाहतोय. अफलातून दमदार शानदार गोलंदाजी सरोजच्या माध्यमातून केली जाते. स्ट्राईक एंड वरती सज्ज असेल अर्चित. अर्चितच्या माध्यमातून दमखम आहे का? या वेळेला चमत्कार घडवलाय अर्चितने. स्वागत केलं जाते, दमखम दाखवलं जाते, अंजाम दिलाय आणि षटकार आलाय. कम ऑन डीजे.
होता मॅच मध्ये रोमांच आणला. त्यानंतर पुन्हा एकदा झेलची संधी इथे मिस झाली आहे. अफलातून फटका होता परंतु डाईव्ह केली गेली होती चेंडूवरती, थोडासा मिस झालाय, हातातून चेंडू निसटलाय आणि अगदी त्यानंतर फील्ड केला जातोय. तितक्यामध्ये अगदी एक धाव जोडली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय आता मात्र अर्चित वरती असेल विश्वास संघाचा आणि तो विश्वास पुरेपूर ठरवणार का यावलेला अर्चित पाहणं रंजक असेल. यावलेला मॅच चालली आहे. डोंगरी गल्ली बनाम बाजार गल्ली, दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने गोलंदाजी मार्ग करून सज्ज असेल. जतीनच्या माध्यमातून धमाका पाहायला गावणार का की अर्चित इथे कमाल धमाल करून जाणार. यावेळेला उतुंग आहे अफलातूनला जवाब. बडा घर पोकलवासा वारा अतिरिक्त एक धावा इथे जोडली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. अफलातून फटकेबाजी पाहायला गावते. अर्चितच्या माध्यमातून धमाके पाहायला गावलेत आणि शानदार बहारदार खेळीसाठी ओळखला जातो अर्चित याला आणि त्याच्याच माध्यमातून अफलातून पारीस असताना पाहायला गावली आहे. आणि अर्चित वैयक्तिक 9 चेंडूंवरती 19 धाव्यांवरती खेळताना पाहायला गावलाय. शानदार खेळी अर्चितच्या माध्यमातून पाहायला गावली आहे. आणि तसेच अंकुर 9 चेंडू 9 धावसंख्यांवरती खेळताना पाहायला गावतोय. यावेळेला पुढचा चेंडू अंकुरसाठी सतिक यॉर्कर आहे. अफलातून यॉर्कर पाहायला गावला होता. ब्लॉक होलचा चेंडू आणि अगदी हलक्या रीतीने कटवलाय. सिंगल भेटेल. या सिंगलने पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्या पोहोचेल तब्बल 33 रन्स. 33 या आकड्यावरती 33 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आतापर्यंत 4थं षटक चालू आहे. जतीनच्या खांद्यावरती जबाबदारी. या 4थ्या षटकाची आपण पाहतोय. जतीन पुरेपूर जबाबदारी पार पडताना पाहायला गावलाय. शानदार गोलंदाजी जतीनच्या माध्यमातून पाहायला गावलाय परंतु त्याहूनही दमखम दाखवायचा विचार. याही वेळेला क्रिमंडस पॉवर आहे परंतु चेंडू तारा मंडल क्रॉस करणार नाही. परंतु यावेळेला झेल टिपला जाईल. करत नसेल चूक, पकडलाय झेल आणि ते संपलाय. जो आतिषबाजी करत होता चौकार षटकारांची. अर्चित बॅक टू द पवेलियन. वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टचे कमिटी मेंबर व सर्व कमिटी मेंबर जरा पॅव्हलियनमध्ये यावे. स्पोर्ट्स क्लबचे फुटबॉलपट्टू तर ह्या सर्व फुटबॉलपट्टूंना मी विनंती करतो तुम्ही पॅव्हलियनमध्ये यावे. धावसंख्या तब्बल 33 धावा आपल्याला पाहायला गावते स्कोर कार्ड वरती. 33 रन्स. 4थं षटक चालू आहे स्कोर कार्ड वरती. गोलंदाज सज्ज असेल जतीनचा पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करेल. नवीन फलंदाज असेल प्रणित. स्ट्राईक एंड वरती आल्या उडवलाय चेंडूला परंतु सरोज असेल तिथे तैनात. सरोजने पकडलाय झेल आणि ते संपवून टाकलाय प्रणितचा खेळ.
आणि नक्कीच गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा येईल. आणि यानंतर पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडले जातील आपला वर्सोवाचा बुलंदाबाज चंदनेश लाडगे सर. होल्ड टू यू. धन्यवाद चिन्मय साखरकर. एक असं नामांकित नाव या कॉमेंट्रीच्या धुरांदर आणि तसेच माझे साथी समालोचक जितेंद्र कोमरे सर आपल्यासोबत जोडले जातील थोड्याच वेळात. आणि तसेच वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टचे सुद्धा आम्ही आभार मानतोय की आम्हाला ह्या मोठ्या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली. पहिल्या चेंडू प्रहार करतोय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, ता मात्र मिस होतोय, झेल सुटतोय, एक जीवनदान भेटते अंकुर यांना याच्या अगोदर. आणि गचाल क्षेत्ररक्षण मानावं लागेल. या 3 धावेने धावसंख्येत स्कोर कार्ड कुठेतरी आता बदलतोय. धावसंख्या पोहोचते म्हणजे 38. 4 गड्यांच्या मोबदल्यात एक दमदार सुरुवात करून दिली होती बाजगळी स्पोर्ट क्लबच्या बाजूनं. प्रीतीन याने पहिल्या चेंडूवर समाधान सारख्या बलाढ्य फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं होतं. पण आता मात्र कुठेतरी पार्ट बदलतोय हळवारपणे धावसंख्येत भर. याच्यानंतर होणारा सामना श्री स्नेहमादेव स्पोर्ट क्लब विरुद्ध तेलुगू स्पोर्ट क्लब. तरी पण दोन्ही संघाच्या संघनायकाने आमच्या मंचाजवळ यायचं आहे नाणेफेकीसाठी. श्री सिनेमाधव स्पोर्ट्स क्लबचे फुटबॉलपट्टू यांनी सर्वांनी पॅवेलमध्ये हजर राहावे. त्यांची नावे खालीलप्रमाणे: सूर्यकांत रत्ने, चंद्रकांत वेताल, तुषार भांजी, जयदीप रत्ने, सुरेश मनू, जितेंद्र भांजी, मुकेश भांजी. फाईन लेग खेळते. फाईन लेगच्या दिशेने एक टर्न काढतो एक धावेसाठी. या एका धावने संघ पुढे सरकतो. एक धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 39. एक दमदार सुरुवात करून दिली होती अर्चित यानं. 2 षटकार आणून आपल्या संघाला कुठेतरी एक स्कोर कार्ड मोठा करण्याचा प्रयत्न होता, परंतु काही कारणास्तव गडी गमवावा लागला अर्चित यांना. संघाचं 5वं षटक. तटवला चेंडू, चेंडू हवेमध्ये. आता मात्र चुकीला माफी नाही. पूर्णपणे हेरलं होतं शेवटच्या क्षणापर्यंत अंकुर याने.
मजबूत परिस्थितीत आणून सोडलेलं आहे. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. आज एक मोठी मॅच, बिग मॅच, वर्सोवा लेजंड विरुद्ध श्री श्रीमादेव लेजंड. याच्यामध्ये आपल्याला जे होऊन गेलेले खेळाडू पाहायला भेटतील. एक नवीन काहीतरी वेसाव शिवकर कोली समाज ट्रस्ट काहीतरी नवीन नवीन स्ट्रॅटेजी घेऊन येत आहे. पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट मारा करतोय अंकुर यांच्यासाठी. अंकुर तामदा टटवल्या चेंडू, चेंडू हवेमध्ये. पाहूया क्षेत्ररक्षक आय माऊली पावली आता बाजार गल्लीच्या क्षेत्ररक्षणाला याच्या झेल सोडला होता, पण आता मात्र काय चुकी करत नाही तिथे किरण. अंकुर सारख्या फलंदाजाला बाद करतोय, तंबूचा रासा दाखवतोय. आता थोड्याच वेळात तिकडे नाणेफेकी होणार आहे. तर ते संघ असतील श्री श्रीरामदेव संघ अ संघ व तेलुगू समाज स्पोर्ट्स क्लब. तर या सामन्याची नाणेफेकी करतील वरील ट्रस्टचे विद्यमान सेक्रेटरी श्री संजोग भांजी. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील 5व्या षटकातील सरोज आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. सरोज. मात्र थोडस अकोल टप्प्याचा चेंडू होता, निघून जातोय, परंतु बायच्या स्वरूपात एकदा भेटते. या एखाद्याने संघ पुढे सरकतो. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते म्हणजे 46 अ लॉस ऑफ 5 विकेट्स. थोड्याच वेळात तिकडे नाणेफेकी होत आहे. नाणेफेकी करतील आमचे ट्रस्टचे सेक्रेटरी श्री संजोग भांजी. तर दोन्ही टीमना ऑल द बेस्ट. तसेच आमच्या मंचामध्ये जे हजर आहेत सर्व विद्यमान अध्यक्ष, माजी खेळाडू, तुमचे स्वागत. नक्कीच या वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट माजी अध्यक्षांना सुद्धा इथे आमंत्रित केलेलं आहे, कारण की होऊन गेलेले आहेत पूर्ण या 75 वर्षामध्ये पूर्ण अध्यक्षांनी या कार्य भूषवलेले आहे. याकूब यांच्याकडनं जो टॉस जिंकेल त्याच्यासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. ऑल द बेस्ट दोन्ही टीम. टॉस विन तेलुगु समाज. ऑल द बेस्ट तेलुगु समाज. हम लोग के लिए 2 शब्द बोल दीजिए ये टूर्नामेंट के लिए. 2 शब्द बोल दीजिए. ये आपका टूर्नामेंट कैसे लगी? हॅलो पंच, बाईचा इशारा आहे ना बॅटचा? धन्यवाद. टटोल्या चेंडू आपल्या फॉलो थ्रो मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु निखिल याने एक धावने रोखू नाही शकलं. या एका धावने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते म्हणजे ती म्हणजे 47. नक्कीच शेवटचं षटक या इनिंगचं, या डावामधलं. स्ट्राईकवर आहे प्रथमेश एक दमदार फलंदाज डोंगरी गेली स्पोर्ट क्लबच्या बाजूनं. मात्र टटवल्या चेंडू भिरकावून मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु लेग बॅकच्या स्वरूपात एक घोषित क्षेत्र असल्याकारणे एकदा भेटते. आणि भगवान चहावाला पंच आणि तसेच गणेश गुटलीकर आणि तिसरे पंच आहेत राणे सर फ्रॉम अंबरनाथ. नक्कीच पंचांची भूमिका गेले सलग आजच्या ह्या 3ऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपले कामगिरी बजावत आहेत. सर्व मान्यवरांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत.
ता मात्र मधली यष्टी घेऊन जातोय, बाद होतोय तिथे प्रथमेशची पारी समाप्त आहे. 6वा धक्का बसतोय डोंगरी गली स्पोर्ट क्लबला प्रथमेश यांच्या मार्फत. दोन्ही सेमी झाल्यावर आपल्याला एक गोल्डन जुबली असा एक सामना म्हणजे अमृत महोत्सव सामना इकडे पाहायला भेटणार आहे. श्री सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब लेजेंड टीम वर्सेस वेसावा स्पोर्ट्स क्लब लेजेंड टीम. तर कोणी पण घरी जाऊ नका, तो सामना एक चांगला होईल. 45+ असेल त्या खेळाडूंची असेल वय, याची नोंद घ्यावी. नक्कीच धन्यवाद मयूर. एक लेजंड या आपल्या वेसावा गावामधली लेजंड प्लेयरची एक मॅच ठेवण्यात आलेली आहे. शिवकर समाजाने एक आगळं वेगळं जे मागची स्पर्धा झाली होती जम्बो ट्रॉफी, त्याच्यामध्ये सुद्धा एक साईड पूर्ण आपले कोलीवाडे होते आणि एक साईड आपल्या वर्सोवा आंतरवसवाचे होते. असे नवीन उपक्रम घेऊन येत आहेत, काहीतरी नवीन काहीतरी नवीन. आता मात्र मिड ऑफच्या दिशेने खेळून काढतो, एकच धाव भेटतंय या एका धावने. टटोला चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून खेळून काढतो, एकदा पूर्ण करते, दुसऱ्या धावेचा कॉल होतोय आणि या दोन धावेने धावसंख्येचा फरक होतोय, धावसंख्या भर होते, धावसंख्या होते 49. एकावन्न धावा, माफ करा. ता मात्र नक्कीच बाद करते तिथे निखिल यांना धावचीच्या स्वरूपात. एक इनिंग संपते, धावा फळकावर लागतंय. 52 धावांचं टार्गेट आव्हान ठेवलंय, ते म्हणजे डोंगरी फुटबॉल पट्टू जरा इकडे यावे, सर्व जी नावं घेतली ती. हॅलो. तर पहिले आपले सन्मान मूर्ती असतील श्री सिनेमादेव फुटबॉलपट्टू, माजी फुटबॉलपट्टू. पहिले नाव असेल श्री सूर्यकांत रत्ने यांनी आमच्या सन्मान कक्षामध्ये यावे. सूर्यकांत रत्ने त्यांचा सन्मान करतील आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष श्री विजय भांजी. दुसरे असतील चंद्रकांत वेताल, तसेच वासुदेव भांजी. त्यांचा सत्कार करशील ट्रस्टचे अध्यक्ष तुषार भांजी, जयदीप रत्ने, तुषार भांजी, सुरेश मनु, जितेंद्र भांजी, मुकेश भांजी, शशिकांत भांजी, मदन रत्ने, शशिकांत भांजी. त्यांचा सत्कार करतील ट्रस्टचे अध्यक्ष विजय भांजी. शशिकांत भांजी यांचा सत्कार करतील अध्यक्ष मदन रत्ने. चांगले आपले स्कोरर फुटबॉलमध्ये, ते असले की आमची मॅच जिंकायचीच. प्रताप रत्ने, प्रल्हाद रत्ने, पवित्र भांजी,
प्रल्हाद रत्ने, त्यांचा सन्मान करतील अध्यक्ष. हॅलो. अरविंद भांजी यांचा सत्कार करतील ट्रस्टचे अध्यक्ष. खरोखर एक उत्कृष्ट असा फॉरवर्ड अरविंद भांजी. तसेच शेखर भांजी एक फ्री हिट जी गोलमध्ये आपण कन्वर्ट करायचो असे एक प्लेयर. शेखर भांजी, निशांत भांजी, बेस्ट फॉरवर्ड श्री सिन्हा फुटबॉल संघाचे निशांत भांजी. प्रकाश लोंढे, अरुण माले, प्रकाश लोंढे, निशांत भांजी, महेंद्र बावकर, शरद नशिबा, मधुकर भोबा, शरद नशिबा, महेंद्र बावकर. हा तुमचा सन्मान आहे. खरोखर हा तुम्हाला एक मान भेटतोय. मधुकर भोबा, मधुकर पाटील, मधुकर भोबा आलेले आहेत. त्यांचा सन्मान करतील ट्रस्टचे अध्यक्ष विजय भांजी, सत्यजित भांजी, अनिल बावकर, अजय लोंढे, सत्यजित, अनिल बावकर, अजय लोंढे, वासुदेव लोंढे, अनिल बावकर. एक चांगले असे गोलकीपर जे वासुदेव लोंढे, एक चांगले डिफेंडर बॅक्स. त्यांचा सन्मान करतील ट्रस्टचे अध्यक्ष अजय लोंढे. तसेच आमचे बेस्ट फॉरवर्ड शरद नशिबा. तो असला तर आमची टीम जिंकणार म्हणजे जिंकणार. असे माजी खेळाडू शरद नशिबांचा सत्कार केला. तसेच पुढचे असतील सन्मानमूर्ती अजय लोंढे यांचा सत्कार करतील ट्रस्टचे अध्यक्ष व मनोज धाकले. प्रल्हाद रत्ने, चंद्रकांत वेताल, सुरेश मनू, जितेंद्र भांजी, तसेच निशांत भांजी. बेस्ट फॉरवर्ड मनोज धाकले. निशांत भांजी यांचा सत्कार करतील ट्रस्टचे अध्यक्ष. धन्यवाद. चला कॉमेंटेटर स्टार्ट. हॅलो. चला मित्रांनो, वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट आपणासाठी जी भव्य दिवस स्पर्धा गेली 2 दिवस या मैदानात सुरू आहे आणि वेसावा शिवकर कोळी जमात ट्रस्ट ज्यांच्या नावातच शिव आहे अशा आपल्या सिन्हा महादेव मंदिराला 75 वर्ष होत आहेत आणि अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आज स्पर्धा इथे सुरू आहे. मित्रांनो, छान छान स्पर्धा, छान छान आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातल्या सेमीफायनलचा पहिला सामना डोंगरी गल्ली अगेन्स्ट बाजार गल्ली आणि पहिल्याच चेंडूवर इथे बाजार गल्लीचा गडी बाद झालेला आहे. मित्रांनो, पण 52 धावांचं लक्ष्य इथे डोंगरी गल्ली संघाने ठेवलेलं आहे आणि ज्या पद्धतीने या वर्षी डोंगरी गल्लीचा फॉर्म पाहता या मैदानात सुद्धा आणि या आधीच्या मॅचेस मध्ये सुद्धा
अतिशय सुरेख खेळ डोंगरी गल्लीच्या बाजूने केला गेलाय, पण एका बाजूला बाजार गल्ली सुद्धा आपण म्हणतो की सुरुवातीला आपण रखडत रखडत, पण ज्यावेळी मोठे सामने असतात बाजार गल्लीचा खेळ तितकाच उंचावत असतो. आजवरच आपण सगळ्याच स्पर्धांमध्ये बाजार गल्ली आणि डोंगरी गल्ली अशा अनेक स्पर्धा आल्या, पण बाजार गल्लीने डोंगरी गल्ली आतापर्यंत तरी मात केली. पण डोंगरी गल्लीच्या सध्या फॉर्मचा पाहता आपण इथे प्रत्येक खेळाडू हा डोंगरी गल्लीचा कॉन्फिडंटने आणि अतिशय सुरेखरित्या चपळाईने एक आपण म्हणतो ना की पॉझिटिव्हिटी त्यांच्यात भरलेले आहे आणि तीच संघाची भावना आणि संघाला मोठं करून ठेवत आहे. पहिलाच सेमीफायनल सामना मित्र मगाशीच शिवकर समाजाच्या सगळ्याच खेळाडूंचे इथे फुटबॉलच्या सगळ्या खेळाडूंचा सत्कार झाला की शिवगल्ली आणि शिवकर समाजाचं एकही असं घर नसेल, एकही कुटुंब नसेल की जिथे खेळाडू तयार झालेला नसेल. मित्रांनो, आपण इतर गल्लीची मुलं संध्याकाळी रस्त्यावर उतरतो, सकाळी रस्त्यावर, पण यांची मुलं मैदानात उतरतात कारण त्याने स्वतःचं मैदान, हक्काचं मैदान दिलेलं आहे या समाजाने आणि खरोखरच म्हणूनच ही मुलं घडतात आणि आता त्यांचा सत्कार इथे आपण पाहिला. पहिलंच षटक चालू आहे इथे डोंगरगिरीच्या बाजूने, पहिला गडी बाद होतोय आणि 52 धावांचं लक्ष बाजार गल्लीच्या खांद्यावर. बघूया बाजार गल्ली लक्ष कसं पेलते. सेमीफायनलचा महत्वाचा सामना आहे, जिंकला तर फायनल मध्ये आणि अशा भव्य दिवस स्पर्धेत तुम्ही इथे फायनल मध्ये प्रविष्ट होता म्हणजे नक्कीच तुम्हाला हा सामना फार महत्वाचा. कारण हा सुद्धा अनेक वर्षे खेळतोय बाजार गल्लीतील तमाम सर्वच फोका, अर्थात युवराज, संदीप फोका, युवराज फोका, किरण फोका, कैलास फोका आणि आता फक्त मैदानात आम्हाला दिसतो विशाल फोका, असे अनेक नामवंत खेळाडू या बाजार गल्लीत आजपर्यंत खेळून गेलेले आहेत. टिनी म्हणा, विघ्नेश टिनी, विघ्नराज टिनी, धर्मराज टिनी, सगळे लोक चांगल्या रीतीने खेळ करत गेलेत. काही अनिल कालगोले होते, काही भावेज होते आणि सगळ्यांनी आपल्या संघाला घडवलं. पण म्हणून आता आपण बघतो की बरेच नवोदित जसे तेजस फोका आहे, करण आहे, सगळे यंगस्टर, प्रणीत आहे, यंगस्टर काही अनुभव आहेत त्यांच्या 5-6 वर्षापासून खेळत आहेत, पण तरी सुद्धा बाजार गेला एनकेन परिस्थितीमध्ये टाळण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. दरम्यान इथे पहिले षटकातला पिंटू यांचा चेंडू इथे ऑफ स्टंपवर जाणारा, पायांची काही हालचाल दिसत नाही, स्टेप आउट तो नक्कीच झाला पण बॅटच्या रेंज मध्ये चेंडूला घेत नाही. सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक वेसाव शिवकर कोळी समाज ट्रस्टच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, मगाशीच व्यासपीठावर सर्वच फुटबॉल पट्टूंचा इथे सत्कार केला गेला की ह्याच मैदानावर लक्षात घ्या अनेक फुटबॉल पट्टू आणि ती सुद्धा अनवाने बेअरफीट खेळायचे हे लक्षात ठेवा. 35-40 वर्षापूर्वी ह्याच मैदान आज विचार केला तर असं खेळू शकतो का आपण बेअरफीट विदाउट शूज ने खेळायचे. त्यानंतर शूज आले, अर्थात आमचे हाय ग्रुप याने कंपल्सरी शूज केले होते गणेश मैदानात, पण तेव्हापासून म्हणा किंवा त्याच्या आधी थोडेस 1-2 मॅचेस पासून ज्यावेळी मॅचेस आंतरराष्ट्रीय दर्जाचेच असेच, कारण आंतरराष्ट्रीय बघूया अंपायर डिसिजन ठरवतील. मित्रांनो, सामना असाच ही आपली लोकल क्रिकेट, नक्कीच प्रत्येक जण एकमेकाच्या नक्कीच आपल्या स्पोर्ट्स क्लब साठी नक्कीच फक्त पंचांशी कर्णधारच संवाद साधेल. रिव्ह्यू नाही आहे लक्षात घ्या. आणि चला ते चला खेळ कंटिन्यू करायचा आहे. सेमीफायनल अटीतटीचा सामना, कारण एक चेंडू महत्वाचा आहे आणि म्हणूनच टीम्स चे प्लेयर्स म्हणा किंवा त्यांचे प्रेक्षक म्हणा किंवा त्यांचे सपोर्टर्स, मेंटॉर यांना प्रत्येक रन्स, विकेट्स महत्वाचं आहे. पहिलंच पिंटू यांचं षटक, चौथा चेंडू ऑफ स्टंपवरचा चेंडू, अर्थात गुड लेंथ असा चेंडू होता पण अवांतर काढला जातोय. बराचसा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, भिरकावण्याचा प्रयत्न करतो फलंदाज. बाजार गल्ली प्रयत्नशील आहे, 52 धावांचं लक्ष. आता फक्त त्या लोकांनी 3च धावा काढल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 1 विकेट मिळाला होता पिंटू यांना, जतीन यांच्या रूपानं झेलचित बाद झाला होता. 52 धावांचं टार्गेट, भर जवळ 12चं सुमार इथे होत आहे. ऊन इथे कडाक्याचं 12:30 वाजता आहेत. डाव्या एष्टीवर जाणारा चेंडू
अगदी सहज सोडण्याचा प्रयत्न अवांतर होईल का असं अशा पद्धतीने सोडलेला आणि एक षटकाची समाप्ती होते. फक्त धावसंख्या इथे फळ्यावर लागतात 3. लास्ट 1 टू गो, सॉरी 1 टू गो आणि 3च फक्त धावा लागतात. प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो मित्रांनो. 3 दिवसांपासून सुरू असलेली स्पर्धा अटीतटीचे सामने बघा. 6 षटकांच्या सामन्यामध्ये सुद्धा स्कोर 3 झालेला आहे. स्कोर 3. लास्ट टू गो. एक चेंडू शिल्लक. करण आणि कविश. करण कविश बाजार गल्ली नक्कीच प्रयत्न करेल. 52 धावा. मला वाटतं ह्या आणि ह्या मैदानावर तुम्ही जितकं खेळपट्टीवर राहाल, जितके बॅटमध्ये चेंडू घ्याल तेवढ्या तुमच्या धावा निघतील हे लक्षात घ्या. कारण आजवर नुसतं मारा आणि सिक्सर किंवा चौकारसाठी आपण खेळण्यापेक्षा धावा कशा निघतील हे ओपन मैदान आहे. नक्कीच तुम्ही विचारपूर्वक खेळा. एक षटक संपतंय डोंगरी गल्ली संघाचं. धावसंख्या इथे 4 झालेल्या आहेत. धावसंख्या 4. एक बाद. मित्रांनो आज 2 सेमीफायनल मध्ये चालू सामना आणि अजून एक सेमीफायनल असेल. तेलुगू समाज विरुद्ध सिने महादेव स्पोर्ट्स क्लब. अतिशय सुरेख कालचा सामना झाला. जसं 2020 श्री सिने महादेव स्पोर्ट्स क्लबचे माजी क्रिकेट खेळाडू यांचा सत्कार होणार आहे. तर या पुढील खेळाडूंनी आमच्या मंचामध्ये यावे. नाव आहेत नंदकुमार भांजी, प्रेमनाथ भांजी, महेश वेसावकर, विजय भांजी, जयराज भांजी, दीपक रत्ने, महेंद्र रत्ने, मधुकर माले, भगवान चहावाला, कैलास चहावाला, जयवंत चहावाला, पांडुरंग भट्ट्याचा, विश्वनाथ वाघ, अनिल वाघ, शरद गुटली, मंगेश भोबा, नरेश माले, आकाश रत्ने, गणेश भांजी, विनोद चमार, भालचंद्र रत्ने, कुणाल भांजी, योगेश गुटली या सर्व मान्यवरांनी माजी खेळाडूंनी ते मंचावर यावे. या मध्यांतरानंतर धन्यवाद. एक षटक 4 धावा बाजार गल्ली संघाचा. एक बाद. दुसरं षटक इथे समाधान आपल्या हाती घेतोय. काल अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती समाधान याने. आणि मित्रांनो कालचा सामना शेवटचा सामना काल सिने महादेव अगेन्स्ट खोजा गल्ली अतिशय सुरेख सामना होता. शेवटच्या 2 चेंडूवर 7 धावा हव्या होत्या आणि जवळजवळ अर्थात रजनीश हा इंजुरी झाली होती त्याला आणि म्हणून त्याचा सबस्टिट्यूट म्हणून शशिकांत हा गोलंदाजीला आला आणि तो सामना जवळजवळ सिने महादेवच्या बाजूने असलेला सामना 2 षटकांच्या साहाय्याने खोजा गल्ली सामना जिंकेल असंच वाटलं होतं आणि 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्या होत्या आणि सेकंड लास्ट चेंडू मध्ये इतका सुंदर फटका खेळला होता त्यांचा खेळाडू. पण संदेश चहावाल्याने अशी अफलातून कॅच घेतली की कोणालाही म्हणजे अचंबित वाटेल की काय झालं हे. स्वतः खोजा गल्लीच्या खेळाडूंना प्रेक्षकांना सुद्धा वाटलं की हे झालं कसं. पण अखेर सिन्याच्या संदेशाने तो झेल घेतला आणि त्या झेलवर विजय मिळवला. सिन्यामध्ये संघाने मोठ्या सन्मानाने सेमीफायनल मध्ये प्रवेश घेतला. अतिशय सुरेख सामना होता कालचा. खरोखरच डोळ्याचे पारणे फिरणारा होता. अशा रीतीने सामना इथे पहिला सेमीफायनल सामना 52 धावांचं टार्गेट. समाधान अतिशय समाधानकारक गोलंदाजी करतो. फलंदाजीमध्ये कालपासून तो चमकला नाही पण गोलंदाजी नक्कीच सातत्य राखतोय समाधान. राईट ओव्हर द विकेट चांगला गुड लेंथ व्हेरिएशन टाकण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजात शक्यतो कमी ओहो इथे बघा गॅप 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 म्हणतो ना. गॅप मिळाला थोडस वर्ड्स क्रिकेट आणि लोकल आणि हे मैदान विशेष करून हे मैदान जमा ट्रस्टचे अध्यक्ष श्री हरी घुस्ते यांचा सन्मान करतील आमच्या कमिटी मेंबर्स राजू भांजी, राजू कापर. मित्रांनो व्यासपीठावर सन्मान्य समाजाचे अध्यक्ष वेसावकोळी जमा ट्रस्टचे अध्यक्ष हरीश्वर घुस्ते उपस्थित आहेत. माजी अध्यक्ष बरेचसे अध्यक्ष सेक्रेटरी ह्या मंडळांचे तसेच सोसायटींचे सन्मान्य राजहंस टपके आहेत, महेंद्र लडगे आहेत, समाज तसेच शिवकर समाजाचे अध्यक्ष, माजी खेळाडू सर्वच व्यासपीठ उपस्थित. महादेव माले आहेत उपस्थित. प्रशांत चिखले डोंगरी तरुणाचे अध्यक्ष. या सगळ्यांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. समाधान हलकेसे थोडासा एक वेगळा थोडासा यावेळी मी पाहिलं की त्याच्या हातामध्ये त्याने जी नेहमीची ॲक्शन थोडीशी अजून स्ट्रेच करतो आपल्या हाताला पण एक धाव मिळते. अनुभवाचा वापर, डोंगरगिरीचा फॉर्म, डोंगरगिरी सगळ्या खेळाडूंमधला असला कॉन्फिडन्स नक्कीच आपल्या संघाला
चांगली कामगिरी करून देईल. एका बाजार गल्लीला नक्कीच प्रयत्न करावा लागेल, कारण मोठा सामना खेळताना 52 धावा या मैदानावर 45-50 म्हणजेच मोठ्या धावा असं समजायला हरकत नाही. गुड बॉल सन्मान. एक बघा गुड बॅटिंगच म्हणावं लागेल, कारण एकही चेंडू फुकट जाऊ नये अशा पूर्ण इराद्याने खेळतात. कारण गोलंदाज कोण आहे, ह्या गोलंदाज आपण कशा रीतीने खेळून काढू हा प्रयत्न नक्कीच फलंदाज करतील. दरम्यान इथे दुसरं षटकच फक्त चालू आहे. इथे करण खेळतो 4 धावांवर, कविश खेळतो 4 धावांवर, जतीन शून्यावर बाद झाला. धावसंख्या येथे 1 बाद 9 धावा. दुसरं षटक चालू आहे. सर्व सीमेच्या लगत खेळाडू मगाशीच नाव अनाऊन्स केली. चहावाला म्हणा किंवा सगळ्यांची ती सत्कार होणार आहेत. बघूया आपण समाधान. राईट आर्म ओव्हर द विकेट टाकतोय, चांगल्या लेंथवर गोलंदाजी करतोय. चेंडू बॅट थोडी ओपन केली होती, पॅरल शॉट खेळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मित्रांनो डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब 80-90तला एक सुवर्ण काळ त्या संघाने पाहिलेला. मधल्या काळामध्ये जरी उतरती काळा लागली, एन मध्ये काय मधल्या काळामध्ये त्याने टुर्नामेंट पटकावल्या, पण जो जोश होश होता तो दिसून आला नव्हता. पण असो इथे मित्रांनो, पण जसं आकाश वाघमारे गेल्या काही वर्षांपासून आकाश आणि त्याचे सहकारी या आपल्या टीम्सला घडवतात, त्या पाहता आज या मोसमामध्ये 3 स्पर्धा 4 पैकी 3 स्पर्धा अजिंक्यपद पटकावणारा डोंगरगिरी संघ ठरला. आणि बघूया आजच्या 5व्या स्पर्धेमध्ये काय कुठली कामगिरी. दरम्यान इथे चेंडू मिस करतोय, चांगला झेल घेण्याचा प्रयत्न करतोय इथे एसटी रक्षक प्रणित चिखले आणि मिस करतोय चेंडूला. अशा रीतीने 1 धाव सहज पूर्ण. बघा हे चुणचुणीत मुलं, यंगस्टर बाजार गल्लीतील. दरम्यान 1 धाव सहज पूर्ण होत आहे. मी मगाशीच नाव घेतलं आकाश वाघमारे यांचं, त्याच्यासोबत दीपक चांदी म्हणा किंवा अनेक नामवंत खेळाडू होते. सागर शक्ती वृत्तपत्र याचे संपादक श्री राजहंस टपके यांचा सत्कार करतील ट्रस्टचे कमिटी मेंबर विकी धाकले. राजहंस टपकेंचा सत्कार करतील ट्रस्टचे कमिटी मेंबर रजनीश धाकले. हॅलो. सागर शक्ती वृत्तपत्राचे संपादक. मित्रांनो व्यासपीठावर सन्मान्य राजहंस टपके, सागर शक्तीचे संपादक, कोळी समाजाचे नेते आणि मच्छीमार संघाचे सेक्रेटरी, वेसाव कोळी महासंघाचे सेक्रेटरी आहेत. अनेक वर्ष ते कोळी समाजाचे झटतात, नेटाने प्रश्न मांडतात आणि बरेचसे समाजातील आपल्या केवळ वडसवा आणि डोंगरी गल्लीत अनेक वर्ष पदाधिकारी म्हणून कार्य पाहिलेले असे राजहंस टपके व्यासपीठावर त्यांचा सत्कार होत आहे. 30 षटक टपके घेऊन येतोय संघाचा आणि अशा रीतीने सहज खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. बघ ह्या मर्यादित षटकांमध्ये व्हाईट बॉल म्हटल्यानंतर थोडं अडखत फलंदाजाला त्याचा अंदाज येत असतो. डाव्या स्टूट जाणारा अवांतर धाव आणि अशा रीतीने 12 धावा होत आहे. तिथे 1 गडी बाद 12 धावा. काल हरुजेच्या 3 ओव्हरमध्ये 30 धावा होत्या. 64 धावा सिन्यावलच्या अगेन्स्ट त्यांना बनवायच्या होत्या, पण त्यानंतर आपण पाहिलं की रजनीश याने एका ओव्हरमध्ये 5 विकेट लगोलग कंटिन्युअसली 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेतले आणि सिन्या महादेवला विजय मिळवून दिला. क्या बात होती. मॅच पाहता असं वाटत होतं की क्रिकेट हा खरोखरच अनिश्चित खेळ आहे, कुठे काय होईल सांगू शकत नव्हतो. तसंच आपण तेलुगू समाजाच्या सुद्धा खेळाडूने प्रिन्स याने 5 विकेट घेतले, म्हणजे 2 टीम्स. गुड बॉल चेंडूला बॅट ओपन करतो, चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न. ज्यावेळी करणचा खेळ आपण ज्यावेळी सुरुवातीला 9-10 वर्षापूर्वी पाहत होतो, एक चिकी रन्स 1 धाव 2 धाव. ॲक्च्युली करण त्याचा अतिशय चांगला खेळाडू, मध्ये खेळणारा, ग्राउंड शॉट त्याचे चांगले असतात, पण जसं परिस्थिती आहे आता तो अनुभवाने परिपक्व झालेला आपल्या संघाला चांगल्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न देत आहे, तो करत आहे करण कालथे. गुड बॉल हलकेसे चेंडूला राईज करतो. गुडलेन्स वरचा चेंडू, अर्थ थोडासा शॉट होता, गुडलेन शॉट असा चेंडू होता, पण थोडासा ऑफ स्टंपवर जाणारा चेंडू कारण कुठला रिस्क न घेता 1 धाव मात्र ही महत्त्वाची असते. लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही धावा चालू रोटेट कराल तेवढं मागच्या खेळाडूंना चांगलं होत असतं आणि इथे तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो दरम्यान व्यासपीठ अनेक गावातील मान्यवर उपस्थित, ट्रस्टचे मंडळांचे अध्यक्ष आहेत, माजी खेळाडू आहेत, माजी क्रिकेटपटू आहेत, त्या सगळ्यांचे आम्ही आभार मानतोय. कारण अशा भव्य दिवस स्पर्धांमध्ये यांचा सत्कार
आणि ह्या सगळ्या आठवणी मेमरीज आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, डोंगरी गिल्ली संघ अर्थात बरेचशी लोक म्हणजे अर्थात माजी खेळाडू निघून गेले आहेत, पण तरीसुद्धा भगवान भांजी म्हणा, जयेंद्र म्हणा, अशोक, ही सगळी लोक आजही उपस्थित आहेत. अनंत आहे, या सगळ्यांची आठवण होत आहे आणि त्या सगळ्यांनी खरं आजचे चांगले दिवस पुन्हा येतील आणि नक्कीच त्यांचं स्वप्न पूर्ण करतात डोंगरी गिल्ली संघ. दरम्यान चेंडू टप्पा घेतल्यानंतर खालीच राहतोय, मिस करतो, पण यष्टीरक्षकाचं इथे कौतुक करावं लागेल. अशा चेंडूंना कव्हर करणं फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, गावातील एक प्रसिद्ध एक म्हणण्यापेक्षा वन अँड द बेस्ट विकेट किपर तो म्हणजे चहावाला संजय बट्याचा. मित्रांनो, असा मला वाटतं आपण धोनीची तारीफ करतो, पण या टेनिस क्रिकेटमध्ये, या संपूर्ण टेनिसच्या विश्वामध्ये त्याच्यासारखा यष्टीरक्षक आज जो आपल्या वर्सोवामध्ये आणि तो सिनेमामध्ये आहे, यासारखं दुसरं काय हवं आहे आपल्याला. मित्रांनो, जबरदस्त विकेट किपिंग करतोय तो. वाव, चेंडूला दरम्यान गॅप घ्या आणि ह्या 2 धावासह पूर्ण चांगलं कव्हर होतंय, पण चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. करण आणि दोन्ही चपळ चिवट खेळाडू हे हवं असतं. मित्रांनो, काल पण मी म्हणत होतो दीपक चाहवाला यांनी 2 रन्स असे काढले की जिथे एकेरी धाव होत्या, कारण हे आपल्याला शिकायचं असतं. मर्यादित ओव्हर्समध्ये आपल्याला हे पाहायला मिळतंय आणि हे फार महत्त्वाचं असतं. मित्रांनो, खूप आम्हाला आनंद होत आहे. जितेंद्र भांजी, एक काळ असा होता की ही मैदानं गाजवायची, लोक जितेंद्र भांजीला पाहायला यायचे. गुड शॉट, स्मॅशिंग शॉट खेळला जातोय लॉंग ऑफच्या दिशेला, एक धाव सहजपूर्ण 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणि हा बाद होतो, डायरेक्ट लागतोय. रिस्क घेऊन खेळतोय करण आणि गरज होती करण्याची, पोहोचेल असं वाटलं होतं, ऍक्च्युली पोहोचायला पाहिजे होतं, तो नॉन स्ट्राईकवर होता. असं इथे दरम्यान बाद होतो दुसरा गडी आणि अशा रीतीने ओके बघूया मॅच आपण बघूया. प्रेक्षकांना विनंती आहे, येस कळते आम्हाला, बघूया. इथे जितेंद्र भांजी यांचा मी उल्लेख केला होता आणि जितेंद्र भांजी ह्या मैदानावर म्हणा, हे मैदान ज्यावेळी मॅचेस असायच्या, अर्थात मॅक्सी अंकलच्या अगेन्स्ट मॅचेस असायच्या, खरोखरच पाहण्यासारख्या. डोंगरी गल्ली, शिव गल्ली, डोंगरी गल्ली, मॅक्सी अंकलच्या टीम, MM वगैरे ह्या सगळ्यांच्या टीम्स, अर्थात त्यावेळचे ह्युबर्ट म्हणा, डेक्स्टर म्हणा, ह्युबर्ट म्हणा, बाबूश म्हणा, हे नामवंत खेळाडू, हे सुद्धा नामवंत खेळाडू. जितेन उभा भिंतीसारखा असा उभा राहायचा आणि जितेन जेव्हा उभे, जितेन म्हणा, सरोज मनू म्हणा, सुरेश म्हणू, ज्याला आपण म्हणू मुन्ना ज्याचं नाव होतं, हे सगळ्याचे भिंतीसारखे उभे राहायचे. आणि जितेन मुन्ना म्हणले की समोर बाबूश असू दे का कोणी असू दे, बाबूश, डेक्स्टर, ह्युबर्ट, हे सगळे खेळ. मित्रांनो, तुम्हाला ह्या आजच्या यंगस्टरना माहीत असेल, हे सगळे महिंद्रा अँड महिंद्रा, ONGC, एअर इंडिया, मोठमोठ्या रेल्वेमध्ये खेळणारे खेळाडू, पण सिनेमाचे खेळाडू, आपले लोकल खेळाडू पण असे भिंतीसारखे उभे असायचे. आणि म्हणून या मोठमोठ्या खेळाडूंना सुद्धा विचार करायला लावायचं, करायचं काय. आणि अशा रीतीने खरोखरच कित्येक सामने सिनेमामध्ये याच मैदानावर, ज्या ठिकाणी मी बसतो त्या ठिकाणी गोलपोस्ट होता, तुम्ही जी समोर गेट आहे तिथे दुसरा गोलपोस्ट होता आणि अतिशय आणि बेअरफीट खेळायचे. असे किती तुम्हाला सांगू मित्रांनो, सिनेमाचे अफलातून खेळाडू झप धावत. मॅक्सी अंकलला असं विचार करायचा आणि अखेर मॅक्सी अंकलने ह्या सगळ्याचा विचार केला की आपण प्लेयर घडवतोय, पण ह्या मुलांच्या रक्तातच खेळ आहे. त्याने मॅक्सी अंकलने सुद्धा अनेक ठिकाणी मग शिवकर समाजाच्या खेळाडूंना पुढे सरसावलं. मग तो सायरेश असू दे म्हणा किंवा जयदीप असू दे, असे अनेक खेळाडू त्यांनी सुद्धा घडवले. आणि सिनेमामध्ये संघ फुटबॉलमध्ये सुद्धा एक वेगळं नाव लौकिक मुंबई महाराष्ट्र गाजू लागला. काही स्टेट लेवलला खेळले, काही कंपन्यांमध्ये खेळले आणि आज अशी सुरेखरित्या खरंच पुन्हा आठवणी आम्हाला होत आहेत की हे सगळे मोठमोठे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. मगाशीच त्यांचा सत्कार मग सूर्यकांत रत्ने, मदन रत्ने, सगळ्या लोकांनी गाजवलं. एक त्यांचा जमाना होता मित्रांनो, अतिशय सुरेख त्या सगळ्यांचा सत्कार होत असताना जितेंद्र भांजे आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद वाटलं जितेंद्र, थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी तू आलास, आज तुझं हेल्थ तुला कदाचित साथ देत नाही, पण तशाही परिस्थिती इथे आला, तुझं वेलकमही करतोय. अशा रीतीनं चौथं षडक समाधान घेतोय, क्रॉस खेळतोय, येते मगाशीच रनआउटच्या रूपाने बाद झालेला गडी होता करण आणि म्हणून असं वाटलं होतं की थोड्या पुढे जाईल करण, पण तसं झालं नाही. 2 बाद नंतर इथे बाजारगल्ली संघ पोचलाय केवळ 18 धावांवर. 52 धावांचं टार्गेट पुरं करायचं. चालू सामन्यात जो कोणी संघ जिंकेल त्यांना छाया चंद्रकांत भांजी यांच्याकडनं 2000 रुपयाची रोख रक्कम आमच्याकडे जमा झालेली आहे. तर दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिली सेमीफायनल अटीटीचा सामना बाजार गेला पूर्ण विचारपूर्वक, प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव महत्वाची आहे.
3 षटक संपलं, 64 षटक इथे अर्थात अर्धा सामना संपलेला आहे. अजून 18 धावा फळ्यावर लागतात. 52 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही तुम्हाला 24 धावांची गरज आहे. 24 धावांची 34 धावांची गरज आहे. आणि अशा रीतीने नक्कीच विचार 3 षटकांमध्ये लक्षात घ्या. एकूण 3 षटकां 17 चेंडूमध्ये 34 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूला 2 धावांची गरज आवश्यक आहे. दरम्यान इथे थोडा पुढे होते, फुलटा चेंडू होता. फुलटा चेंडू जजमेंट महत्वाचा असतं, बाद होतोय. आता मात्र थोडीशी बॅट ओपन करण्याचा प्रयत्न बाजार गल्ली संघ करतात. मित्रांनो, या ठिकाणी जर अनिल असेल, युवराज असता, किरण असता, हे जे हार्ड हिटर म्हणा किंवा आमचे धाकले बंधू असते, रागा भगत बंधू असेल, सत्यजित असेल, नटराज असेल, अतिशय सुरेख खेळणारे खेळाडू. तेव्हा किती चांगले खेळले असतील जितेंद्र भानजी. मित्रांनो, इथे सत्कार होतो फुटबॉलपटूंचा. मी गोलकीपर तुषार भांजी, अनिल बावकर आणि प्रकाश लोंढे या सगळ्यांची त्या काळातील हे सगळे गोलकीपर्स, म्हणजे बघा मोठी कामगिरी या सगळ्यांनी. तुषार तर खूप वयात असताना खेळायचा, एक वेगळी आवड जपलेली त्याने आणि सिनेमामधील अनेक फुटबॉलचे सामने जिंकून दिले होते. मित्रांनो, 3 षटकं संपली. बाजार गल्ली संघ 3 बाद होत आहेत. बाजार गल्ली संघाचे 2 बाद होत आहेत. तीन बाद आणि प्रेशर क्रिएट होतो इथे. फलंदाज सरोज उत्कृष्ट, आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये एक चांगली उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी, काल अतिशय उत्तुंग षटकार आणि झेल सुद्धा घेतले. का अष्टपैलू खेळाडू सरोज बाजार गल्लीत आणि म्हणून सगळ्यांच्या नजरेत सरोज लागल्या. सरोज आज अनेक इवन अमर, सरोज, राकेश, धनु, विघ्नेश, विशाल, सतीश, जतीन, तेजस असे अनेक खेळाडू बाजार, ही सगळी यंगस्टर, पण तरी सुद्धा आपल्या संघाला चांगल्या रीतीने खेळण्याचा, चांगला खेळ देण्याचा प्रयत्न ही सगळी लोक करत असतात. बाजार गल्ली गुड बॉल. समाधान हलक्यासे कट करतो चेंडूला, स्लोवर सोडतोय. ही व्हेरिएशन बघा, समाधान अनेक या मुंबई महाराष्ट्र अनेक आणि वर्सॉ स्पोर्ट्समध्ये सुद्धा खेळला जातोय आणि म्हणूनच इव्हन लास्ट या मोसमामध्येच त्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा सुद्धा विक्रम केला होता. याआधी आपण पाहिलं होतं की उमर खान याने षटकार 6 चेंडूमध्ये 6, पण तोच रेकॉर्ड समाधान याने सुद्धा करून दाखवला होता. मित्रांनो, म्हणून हे सगळं होत असताना ह्या मागच्या 4 स्पर्धांमध्ये 3 स्पर्धा डोंगरी गल्लीने एक हाती जिंकल्या होत्या, एक स्पर्धा सिन्या महादेव संघाने जिंकली होती आणि म्हणूनच हा दरारा, हा जोश होश हे सगळं पाहताना डोंगरी संघातील सगळाच खेळ. दरम्यान चेंडू हवेमध्ये, बघूया ते हा चेंडू, हा जेल व्हायला पाहिजे होता, खरं म्हणजे रनिंग करायला पाहिजे होते. असं डोक्यावर सूर्य आहे कदाचित, यामुळे तुमचं कदाचित लक्ष विचलित झालं असेल. असो, दरम्यान इथे चांगला चेंडू, पण या 2 धावा रोखू शकले बाजार गल्ली संघाच्या. 2 धावांनी संघ पोचतो इथे 21 वर. 3 बाद 21 धावा. राकेश 2, सरोज 1. राकेश 2 धावा काढून खेळतो. राकेश, पृथ्वीराज धनु, पुन्हा एकदा आठवण, पृथ्वीराज धनु एक ओपनर बॅट्समन बाजार गल्ली संघाचा, ज्याला आपण ढबू म्हणायचो, त्याचाच मुलगा अनेक वर्ष बाजार गल्लीसाठी खेळतोय. तो सुद्धा बरेच वर्ष कॉमेंट्री करायचा. दरम्यान स्ट्राईकवर आहे ते राकेश धनु. समोर आहे समाधान संघाचं 4थं षटक. धावसंख्या 21. थोडं क्रॉस बॅटने खेळतोय ते, एक धाव सहज पूर्ण होईल असं वाटतंय, कारण ते कव्हर करायला म्हणून कोणत्या रिस्क न घेता प्रणित याने चेंडूला फेकी नाही केली. अशा रीतीने 1 धाव, 22 धावा फळाव्या लागतात. 22 धावा. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही कर्णधारांनी तयारी झालेली आहे तयारी, आणि तेलुगू समाज आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.
दुसरा सेमीफायनलचा सामना लगेचच आपल्या समोर सादर होणार आहे. मित्रांनो, आजचा दोन सेमीफायनल नंतर लिजेंड वर्सोवा आणि लिजेंड सिन्या महादेव असा सामना, म्हणजे +50 ज्यांचं वय 50 पेक्षा जास्त आहे त्या खेळाडूंचा, आणि अर्थात माजी खेळाडू ते खेळणार आहेत. फक्त एकच सामना, एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायचा आहे. आणि सिन्या महादेवचे लिजेंड आहेत कॅप्टन प्रेमनाथ भांजी, वाईस कॅप्टन महेश वेसावकर, विनोद चमार, रवींद्र माले, अनिल वाघ, नरेश माले, गणेश भांजी, सुरेश लोंडे, राजू काफर, अरुण माले, आकाश रत्ने, मंगेश भोबा, रवींद्र पाटील असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील ज्यांचं अबव 50 एज आहे. पण या वयामध्ये सुद्धा चांगला खेळ करणारे हे लोक या सिनेमामध्ये नक्कीच पुन्हा एकदा मैदान गाजवतील. कारण याआधी आपण पाहिलं अनेक नामवंत खेळाडू, झिम्बो म्हणा, नंदू भांजी म्हणा, प्रेमनाथ भांजी, चहावाला, भगवान चहावाला, मधुकर माले, कैलाश चहावाला, रवींद्र माले, जयदीप माले अशी सगळी लोक मी आपल्याला. कुणाल भेल्ली यांना विनंती करतोय आमच्या मंचावर यावे. कुणाल भेल्ली जिथे कुठे असतील. याच्यानंतर सामन्याचे पंच करिता वर्सोवा लिजेंड विलास दांडेकर कॅप्टन असतील. लक्षात घ्या, विलास दांडेकर, नंदू टपके, रफिक सोलकर, जितेंद्र जावळी, बिपिन नागा, अलंकार कोंडी, आकाश वाघमारे, युवराज फुका, सत्यजित रागा भगत, उपेश सौदी, शशिकांत भुनगवले, महेश रबान, श्याम देसले, राजू साठी, संतोष सौदी, सुनील कापाटील, प्रशांत चिखले, भरत पेदे अशी टीम लिजेंड वर्सोवामध्ये 18 जणांची टीम आहे. त्यापैकी 11 खेळाडू कोण आहेत ते आपल्याला मैदानात दिसतीलच लवकर. आणि सगळे लिजेंड आपापल्या काळामध्ये सगळे नावाजलेले खेळाडू होतात आणि म्हणून यांना लिजेंड द फेमस पर्सनॅलिटीज आहेत. जबरदस्त फटका स्क्वेअर लेगच्या पण डिक्लेअर एरियामध्ये खेळला जातोय. धावसंख्या येथे हळूहळू पुढे सरकते. अर्थात धावांची चौकार षटकार एकही अद्याप मारला गेला नाही. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे डोंगरी गल्लीसाठी. कारण दुहेरी एकेरी धावा धावसंख्या येथे पोहोचलेली आहे 23 वर. 23 धावा 11 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. कुछ भी हो सकता है, हे काल दाखवून दिलं खोजा गल्लीने सिन्यामदेवच्या अगेन्स्ट. लक्षात ठेवा, म्हणून बाजार गल्ली नांगी टाकायची नाही तुम्हाला, तलवारी मॅनातून आता बाहेर काढायचे तुम्हाला, घाबरायचं नाही. बघूया काय होतंय. खाली तुमचे 3च गडी बाद झालेले, जे होईल ते होईल. असे सामने, अशी वेळ परत येत नाही. जरी तुमच्या अगेन्स्ट समोर डोंगरी गिल्ली संघ असला तरी काल आपण पाहिलं या सगळी उदाहरणातून तुम्ही सगळे लोक गेले आहेत, अनेक सामने तुम्ही खेळलेले आहेत. लक्षात घ्या, म्हणून जे मेंटॉर असतील, तुमचे कमिटी मेंबर असतील, त्यांनी सपोर्ट करायचं आहे आपल्या टीमच्या या नवोदित खेळाडूंना. कारण हल्लीच्या मुलांना पेशन्स फार कमी असतो. हल्लीच्या वेळी कुछ चाहे जल्दी चाहिए, लवकर पाहिजे असतं मुलांना, तर तसं मिळत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते, जिद्द असावी लागते. आणि ती जिद्द बाजार गल्ली मी सांगेन की सरोज आणि राकेश आणि तुम्हाला दाखवायचे. 11 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. 11 चेंडू 29 धावा. पेंटू संघाचा 5 षटक घेऊन तोय. प्रयत्न चांगला आहे, मी बोलतोय, बॅट ओपन करतोय. बघूया डिक्लेअर की 6 धावा अंपायर डिसिजन देतीलच. आणि अशा रीतीने जबरदस्त फटका होता. आणि बघा राकेश सरोज आणि हा षटकार, अफलातून शॉट, व्हॉट अ लावली. मी म्हणतो गरज आहे आणि म्हणून सरोज याने षटकार. कमान डीजे थोडस. च्या 48 धावा, 2400 रुपयांचं रोख पारितोषिक सिन्या महादेव संघाला मिळालं होतं. एका चेंडूला 50 रुपये.
आणि अशा पाचवा षटक इथे चालू आहे. षटकार लागला जातोय आणि 10 चेंडू, दोन्ही हार्ड हिटर आणि 10 चेंडू मध्ये धावा हव्यात 23. 10 चेंडू मध्ये 23 धावा. IPL सारखी मॅच जे IPL पाहतात मला वाटतं त्यांना सांगायची गरज नाही. काल मी तेच अनाऊन्स वारंवार करत होतो आणि अखेर मात्र खोजागलीच्या फलंदाजांनी जबरदस्त खेळ करत जबरदस्त फाईट दिली होती. सरोज पुन्हा गुड बॉल थोडंसं व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये पिंटू यांचं. एक धाव 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय आणि हा खूप लांब पण स्ट्राईक रोटेट गरज होती नव्हती असं म्हणण्यापेक्षा ऍक्च्युली पुन्हा एकदा सांगेन इथे राकेश जरी बाद झाला नॉन स्ट्राईक किंवा फलंदाजाने मी वारंवार का बोललो काल सुद्धा की शिका दीपक यांच्या शिका स्टार्ट महत्वाचा असतो मित्रांनो. जवळ गोलंदाज क्रीज पण येता तुमच्या अर्ध्या पिचवर तुम्ही बऱ्याच वेळा जाणं महत्वाचं असतं. बॉल हातातून सुटला की तुम्ही ते जवळ गेलेच पाहिजे 4-5 पावलं पुढे. पण असं इथे बाजा गल्लीचा चौथा गडी बाद होतोय. डोंगरी गल्लीसाठी थोडस दम घेतलाय, थोडासा हायसं वाटलं, बरं वाटलं त्यांना की चला चौथा गडी. सर्व व्हॉलंटियर मेंबर्सने मैदानाचा ताबा घ्यावा. सर्व व्हॉलंटियर्स श्री सिन्नमाधव स्पोर्ट्स क्लब तसेच कमिटी मेंबर मैदानाचा ताबा घ्यावा. सामना हा चांगला होणार आहे याची आम्ही अपेक्षा करतोय. आठ चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. 8 चेंडू मध्ये 22 धावा. लास्ट टू गो मित्रांनो. व्यासपीठावर आमच्या सन्माननीय डोंगरगिरी तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत चिखले, अनेक वर्षे खेळणारे क्रिकेट खेळणारे फुटबॉल खेळणारे आज व्यासपीठावर आज आपल्या मंडळाचे अध्यक्षपद भूषवितात. यंदाचं वर्ष त्यांचं दहीहंडीचं वर्ष आणि म्हणून गोपाळ कृष्ण म्हणा किंवा विताळ देव म्हणा त्यांना नक्कीच त्यांच्या पाठीशी आहे असंही म्हणायला हरकत नाही. पण तेवढाच प्रयत्न डोंगरगिरी संघाचे खेळाडू करतात, सपोर्टर्स करतात, मेंटॉर करतात, जयेंद्र करतात, आकाश करतो, दीपक करतो आणि प्रशांतही करतो. मित्रांनो दरम्यानचा खेळ पाहता अतिशय सुरेख गोलंदाजी पिंटू यांची. मिस करतोय सरोज या चेंडूला. नक्कीच ज्या पद्धतीने सरोज खेळतोय ते गरजेचं आहे पण इथे चेंडू इतका लेंथवर पडला जबरदस्त. असे चेंडू आपण वारंवार असं ज्यावेळी विलास दांडेकर, गौतम तेरेकर हे ज्यावेळी खेळायचे त्यावेळी अशा चेंडूंची भरणं आपल्याला पाहायला मिळायचं. वेळोवेळी लक्षात सातत्य एवढी. संदीप फोका होता. संदीप फोकाचं व्हेरिएशन वेगळं होतं. संदीप फोका यॉर्करचा मास्टर, यॉर्कर त्याचे टप्पे खोलवर पडायचे आणि या सगळ्या तीन इवन संदीप हेगडे हे सगळं गोलंदाज आठवल्यानंतर असं वाटतं की खरोखरच मोठमोठे सामने खेळताना हो व्हॉट अ नो चान्स, व्हॉट अ लवली शॉट, एक्सलेंट. अंगा खांद्याने उंचीचा आणि आपल्या मनगटाचा वापर करताना संतोष सौदी तुझी सुद्धा आम्हाला आठवण होते. संतोष सौदी असाच थोडासा सडपातळ पण ज्यावेळी नवीन खेळायला आला अशा अलगत मनगटाच्या साहाय्याने तो षटकार मारायचा आणि खरोखर जबरदस्त शॉट सरोज, जबरदस्त. हे हवं होतं बाजारगल्ली संघाला. आणि अशा रीतीने 36 धावा झाल्या, 4 विकेट्स बाद झाले, 6 चेंडू फक्त शिल्लक आहेत आता. मी व्हॉलंटियरला विनंती करतोय जरा मैदानात ताबा घ्यावा. पॅव्हलियन खाली करावे प्लीज. पॅव्हलियन जरा खाली करावे. मैदानाचा ताबा घ्या. ऑफ साईडला जर आपले ट्रस्टचे काय मेंबर असतील सांगा आम्हाला. 6 चेंडू मध्ये 16 धावा. 6 चेंडू 16 धावा. शेवटच्या ओव्हर 16 धावा, 4 बाद. बाजारगल्ली संघ अटीटीचा सामना. बघा असं वाटलं होतं सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा आल्या होत्या, 1 गडी बाद झाला होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 11 धावा होत्या, दुसरा बाद झाला होता. असं करता करता मात्र बाजार मी म्हटलं होतं करण वगैरे एक धाव पण कुठेतरी लूज बॉल म्हणा किंवा मिस चेंडू थोडासा मिळेलच, तुम्हाला संधी देणारच. आणि या 8 ओव्हरच्या 6 ओव्हरच्या सामन्यांमध्ये ती संधी मिळत असते. शेवटचे 6 चेंडू, 6 चेंडूमध्ये धावा हव्यात 16. लास्ट 6.
चांगली सामन्याला लय मिळालंय. म्हटलं होतं ना की आता इथे 16 धावा हव्या आहेत 6 चेंडूमध्ये. आता विचार करायला लावलं. लक्षात ठेवा, डोंगरगिरी संघाला विचार केला. हेच तर क्रिकेट आहे, अनसर्टन, अनिश्चितता. मित्रांनो, या सगळ्या वर्षाच्या टीम्स आजवर ज्या खेळतात अनेक टीममध्ये बाजार गल्ली असो, हरिविजय असो, इवन मांडवी गल्ली असो, सगळ्या अतिशय सुरेखरित्या आतापर्यंत खेळ दाखवत असतात. पुन्हा चेंडूला भिरकावण्याचा बॅट ओपन करतो. डिक्ले एरियामध्ये जाईल की काय की एक धाव सहज पूर्ण. डिक्ले एरियाची वाढ बघतायत मित्रांनो. डिक्ले एरियात काल सुद्धा आपण पाहिलं, झेल भिंतीला लागून जरी घेतला तरी तो झेल मानला जातो. गेल्या 2-3 वर्षांपासून हा नियम आपण ठेवलेला आहे. आणि काल तसंच संदेश चावलेने झेल भिंतीला लागून घेतला होता, पण कदाचित काही लोकांना माहिती नसतं आणि तो बाद नक्कीच होता आणि असा तो बाद ठरवला गेला आणि अतिशय अफलातून झेल होता संदेश चहावाल्यांचा. दरम्यान इथे 5 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही तो झेल स्टेटसवर झळकतो मित्र. जसं आपण 2020चा वर्ल्ड कप जिंकलोय, सूर्यकुमार यादवने जसा झेल घेतला होता तसाच झेल संदेश चहावाल्याने, अर्थात तिथे रिंगण नव्हतं 4 लाईनचं, पण भिंतीला लागून पण अफलातून. संदेश म्हणतोय मी हात टाकला पण मिळाला, चिटकला, अशापेक्षा त्याने प्रयत्न केला. हे आकडे आपण जास्त लक्ष देऊया. 5 चेंडू 15, प्रत्येक चेंडूला 3 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर 2 सिक्सर हाणणारा सरोज पूर्ण कॉन्फिडंटली आणि बाजारगीर संघाला विजयी घोषित करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. क्या बात आहे सरोज, तेरे सिक्सर पे अफलातून, सिक्सर पे सतके जाऊ. खरं सगळी लोक अतिशय खुश होतात असे सामने बघायला, प्रेक्षणीय सामने पाहायला. अर्थात डोंगरी गिल्ली जरी अगेन्स्ट असली अर्थात तुमच्या, तरी पण तू खेळ दाखवतोस हे महत्वाचं आहे. डोंगरी गिल्लीचा शेवटचा गोलंदाज भावेश. गुड शॉट आणि हा झेल सुटतोय. बॅड लक, आवाक्यात असलेला झेल होता. अशा रीतीने या 2 धावा निघतात. 13 धावांची गरज आहे आता 4 चेंडू मध्ये. 13 धावांचे व्हॉलेंटियर्स मैदानाचा ताबा घ्या. एक धाव महत्वाचे आहे बघा. लक अनफॉर्च्युनेट और फॉर्च्युनेट, डेस्टिनी काय सांगते सगळे लोक लक्षात बघायला उत्सुक आहेत. व्हॉलेंटियर प्लीज मैदानात ताबा घ्या. जिंकणारा संघ फायनल मध्ये जाणार आहे. लक्षात ठेवा, जिंकणारा संघ फायनल मध्ये जाणार आहे. 13 धावांची गरज आहे. 13 धावांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. बाजारा गिल्ली पुन्हा खांदे सरसावताना पुढे आले असतील आता नक्कीच. संदीप फोका, किरण फोका, युवराज फोका कुठे असतील? पुन्हा बसलेले निवांत अंग झटकून पुढे असतील. काहीतरी आता झालं पाहिजे. पण एक ऑफ साइडला जो आपला कमिटी मेंबर आहे, जो सभासद, त्यांनी हात दाखवावा जरा फ्लॅग कडे. ऑफ साइड सगळ्यांनी हात रेज करा, हात उंच करा. आम्ही कुठे आहात तुम्ही? व्हॉलेंटियर्स, प्रेक्षक आमचे तुम्ही सहकारी आहातच. व्हॉलेंटियर्स डार्क टी शर्ट. चला सामना कंटिन्यू करा मित्रांनो. 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू मध्ये 13 धावा. कुछ भी हो सकता है. भावेश यादी 2 सिक्सर. पिंटू यांच्या गोलंदाजीवर. पिंटू याने 2 बघा थोडेसे लूज म्हणण्यापेक्षा सरोजने उत्कृष्ट षटकार मारले होते. पाहूया ते भावेश. गुड बॉल. एक अतिशय पॅरलल जमिनी लगतचा फटका. चांगला कव्हर इथे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न करतात आणि हो, गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघ, हे नॉन स्ट्राईकवरचा फलंदाजी म्हटलं आणि त्याने नक्कीच ऐकलं असेल की आता आपण कुठेतरी ज्या चुका केल्या त्या 2 फलंदाजांनी याच्या आधी, त्या चुका करू नये. बॅट पडली तरी पण तो योग्य वेळेवर पडतो. कव्हर चांगलं थोडंसं दूरवर होतं क्षेत्ररक्षकाचं आणि त्यामुळे या 2 धावा सहज पूर्ण झाल्या. 11 धावांची गरज आहे 3 चेंडू मध्ये. 11 धावांची गरज आहे. 3 चेंडू 11 धावा. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, तरी सुद्धा इथे 2 धावा निघतात. म्हणजे लक्षात घ्या फलंदाज बाजारगली किती प्रयत्नशील आहे. हा अंतिम सामना. लास्ट 3 टू गो. 3 चेंडू मागे आहेत फायनल मध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघ. लास्ट 3 टू गो. सरोज एकूण 21 धावा काढून खेळ. सरोज 18 धावा काढून खेळतोय. 2 उत्तुंग षटकार त्याने हाणले आणि या सामन्याला पूर्णपणे पालटून टाकलं. लास्ट 3 टू गो. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये पंचांना विनंती आहे 11 धावांची गरज. नवीन बॅट्समन कर्णधार बाजार गलीचा विशाल फोका. नॉन स्ट्राईकवर. स्ट्राईकवर सरोज शाबुत आहे. 17 धावा काढून खेळतोय.
14 धावा काढून खेळतोय. तीन चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. सगळे प्रेक्षक उत्सुक आहेत. डोंगरगिरीचे विशेष कोण प्रेक्षक उत्सुक आहेत. आजपर्यंत जे सामने झाले, डोंगरगिरीचा जो खेळ जो होता आता आजवर, जो चेंडू इथे आपण बघतोय बऱ्याच वेळा ह्या सगळ्या गमती जमती, राग म्हणा, अति उत्साह म्हणा, या सगळ्या धक्का देणं, खांद्याला खांदे आणि शब्दाला शब्द देणं, या सगळ्या गोष्टी मैदानावर ठेवायचे असतात. मित्रांनो, चला मित्रांनो, हा 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 हा, 1-1 आणि आता 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. आर या पार. विशाल, 2 चेंडूमध्ये इथे नो बॉल, वाईड बॉल पडला नाही, फ्री हिट मिळाली नाही, तर नक्कीच बेनिफिट आहे डोंगरगिरी संघासाठी. पण मिळाली किंवा वाईड बॉल अवांतर तर 10 धावा 2 चेंडूमध्ये. अटीतटीचा सामना. एक्सपिरियन्स, अनुभव माजी खेळाडूंकडनं, तसेच समाधान, टपके या सगळ्या खेळाडूंकडनं, आपल्या नवोदित आर्चित सुद्धा इथे आहे आणि प्रणीत सुद्धा. बघा सगळ्यांना 2 चेंडूमध्ये 10 धावा. गुड बॉल भावेश. आणि स्ट्राईक रोटेट होतोय. विशाल येतो स्ट्राईकवर. 1च धावा काढून खेळतोय. कॅप्टन्स इनिंग खेळतोय की नाही. 2 लास्ट 2 टू गो. रिक्वायर्ड 10 रन्स. प्रयत्न चांगला आणि आता फक्त बॅट चांगली ओपन केली होती. गुड बॉल भावे. 1 चेंडूमध्ये 9 धावा. 1 चेंडूमध्ये 9 धावा. आणि अशा रीतीने मोठ्या उत्साहात डोंगरगिरी संघाचे सपोर्टर्स बघा ते नाचायला लागलेत. हा आनंद मी म्हटलं ना, गावामध्ये सिनेमादेव डोंगरगिरी यांचे प्रेक्षक वर्ग इतके आहेत की आज आमचे सुवर्ण दिवस पुन्हा आलेत. हा आनंद त्यांचा द्विगुणित होत आहे. आमची आजची तरुण पिढी पुन्हा मला ते दिवस दाखवतात. मग तो जयेंद्र असू दे, भगवान असू दे, आनंद टपके असू दे, महेश मांडूक असू दे किंवा देवेंद्र असू दे, या सगळ्यांनी, अशोक असू दे, सगळी लोक आज उत्साहाने नाचत आहेत. कारण हे दिवस पुन्हा पाहायला मिळतात. दीपक खेळणारा, दीपक असेल, नितीन असेल, हे सगळी लोक, क्या बात आहे. डोंगरगिरी संघ आता विजयाच्या पायरीवर आहे. लास्ट 1 टू गो आणि धावा हव्यात. 9 धावांची गरज आहे. बघूया आता चेंडू कशा रीतीने भावेश टाकतोय सरोजसाठी. आणि अशा रीतीने हा सामना डोंगरगिरीने जिंकलेला आहे. अभिनंदन डोंगरगिरी स्पोर्ट्स. मध्ये त्यांनी ही जी सजावट, मैदानाची साफसफाई, स्वच्छता, टापटिपपणा, पाण्याची सोय, चहा पाण्याची सोय, अशी जी व्यवस्था आणि सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे तो पाहिल्यावर वाटतं की आपल्या ही वेसाव्या गावातील नव्हे तर संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामधील अशी ही स्पर्धा एकमेव असेल. आणि म्हणून सर्व शिवगल्लीतील सर्व तरुणांचे, खेळाडूंचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करीत आहे. धन्यवाद राजन टपके साहेब. तर पुढचे 2 शब्द आम्हाला बोलतील या स्पर्धेबाबत माजी अध्यक्ष डोंगरगाव तरुण मंडळाचे श्री अंकुर टपके. 20 धावा काढल्या त्याने. अंकुर याने 20 धावा काढल्या आपल्या संघासाठी. मॅन ऑफ द मॅच अंकुर. वेसावा कोळी शिवकर समाज
शिन्या महादेव मंदिर अमृत महोत्सव या निमित्ताने क्रिकेटची टुर्नामेंट मानलेली आहे. त्याला मी डोंगरीकर तरुण मंडळातर्फे, वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटीतर्फे आणि लडगी परिवारतर्फे त्यांचे मी खरोखर अभिनंदन करतोय की एवढी भव्य दिव्य स्पर्धा मांडली. याच्यामध्ये त्या लोकांचं प्लॅनिंग असेल आणि संपूर्णरित्या त्या लोकांतून या ग्राउंडची साफसफाई करून हे उत्तम प्रकारे लोकांना खेळायची संधी दिली. त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानतोय. आणि मी आमच्या डोंगरीकर तरुण मंडळाचे स्पोर्ट क्लबचे सेमीफायनल आज आम्ही जिंकून फायनलमध्ये गेले म्हणून डोंगरीकर स्पोर्ट क्लबचे पण आभार मानतोय. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय मल्हार. जय मल्हार. थँक्यू व्हेरी मच महेंद्र लडगे. वेसावा मच्छीमार मोटार संघाचे ते अध्यक्ष आहेत आणि डोंगरीगिरी मंडळाचे अनेक वर्ष अध्यक्ष होते. आज त्यांचे आपण 2 शब्द ऐकले. अभिनंदन. आणि स्पोर्ट्स क्लब डोंगरीगिरी स्पोर्ट्स क्लबचे जे मेंटॉर आहेत, कोच आहेत, आकाश वाघमारे, प्लीज आपण आमच्या पॅव्हलियनशी संपर्क साधावा. आकाश प्लीज. सन्मान सामाजिक संस्थेचे पदाधिकारी किरण भिकरू, रणजित, नितीन कोहली, संदीप फोका आमच्या मंचावर आल्याबद्दल आभार. तसेच आता आपण माजी क्रिकेट खेळाडू या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच असेल अंकुर टपके, तर त्यांचा सन्मान करतील हिमांशू लोंढे. आणि ही तुम्हाला कॅश प्राइज पण आहे. छाया चंद्रकांत भांजी यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी होती, ती आम्ही सुपूर्द केलेली आहे. हॅलो मयूर. डोंगरीगिरीसाठी एक खुश खबर सगळ्यांच्या नजरा आलेल्या आहेत आमच्या समोर. संदीप भांजी यांच्याकडनं 5000चं तुम्हाला पारितोषिक जिंकल्यामुळे देण्यात येत आहे. संदीप भांजी यांच्याकडे 5000 रुपये डिक्लेअर झालेला आहे. सेमीफायनल जिंकल्यामुळे मिळाले.